Good morning, students. Good morning, sir. Today we are taking a new lesson. Lesson name is tight corners. Okay. Tight corners here means difficult situation. Tight corner means here difficult situation. म्हणजे कठीण परिस्थिती. ओके. म्हणजे या लेसनचं नावच आहे की कठीण परिस्थिती. लाईफमध्ये कशा पद्धतीने एखाद्या वेळेस आपल्या लाईफमध्ये कठीण अशी सिच्युएशन आपल्यासमोर उभी राहते, मग आपण त्याला कशा पद्धतीने डील करायचं. ओके. द रायटर इज एडवर्ड वेराल लुकास. याला आपण E.V. लुकास सुद्धा म्हणतो. E.V. लुकास इज द नेम ऑफ द रायटर ऑफ दिस lesson. Okay, let me start. The talk was running on the critical situation in which we had found ourselves. Critical situation. See, so many times we find that we trap in a critical situation. खूपदा असं होते आपल्यासोबत की आपण एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये सापडतो. Okay, we trap in a particular critical situation. So there was also such a rumor or a talking on how to deal when somebody traps in a critical situation. म्हणजे एक प्रकारचं लोकांमध्ये कम्युनिकेशन होतं की जर एखादी व्यक्ती त्या क्रिटिकल कंडिशन मध्ये जर सापडला तर तो त्या क्रिटिकल कंडिशन सोबत कशा पद्धतीने डील करणार, कशा पद्धतीने ती परिस्थिती हाताळणार. दोज ऑफ अस हू लिव्स ॲडव्हेंचरस इनफ टू कॉम्प्रोमाइज एनी. ॲडव्हेंचरस म्हणजे साहसी. ओके. सो you must be brave enough to get out from such type of critical situation. म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये जर अशी एखादी क्रिटिकल सिच्युएशन आली तर त्या क्रिटिकल सिच्युएशन मधून तुम्हाला बाहेर निघण्यासाठी तुम्ही ॲडव्हेंचरस असणं गरजेचं आहे, साहसी असणं गरजेचं आहे. इनफ टू कॉम्प्रोमाइज एनी. कॉम्प्रोमाइज मीन्स कॉन्सिस्ट ऑफ म्हणजे समावेश होतो. यू नीड टू बी व्हेरी ब्रेव. यू शुड बी कॉम्प्रोमाइज ऑफ ॲडव्हेंचर. म्हणजे तुमच्यामध्ये काय असलं पाहिजे, साहसी वृत्ती असली पाहिजे. बरोबर आहे. तर त्या साहसी वृत्ती जर तुमच्यात असेल तर तुम्ही त्या परिस्थितीतून काय करू शकता, बाहेर येऊ शकता. बरोबर आहे. आता एखाद्या वेळेस असं झालं की वाघाच्या पिंजऱ्यामध्ये तुम्ही अडकले. म्हणजे वाघ झोपून आहे आणि वाघाच्या पिंजऱ्यात तुम्ही पोहोचले. आता तिथून तुम्हाला बाहेर निघायचं आहे. तर अशा परिस्थितीतून जर वाघाच्या पिंजऱ्यातून बाहेर निघण्यासाठी काय आवश्यक आहे, साहस. यू मस्ट बी ब्रेव इनफ टू गेट आउट फ्रॉम सच टाइप ऑफ सिच्युएशन. म्हणजे अशा परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी तुमच्यामध्ये काय असलं पाहिजे, साहस असलं पाहिजे. जर तुम्ही घाबरलात तर मग त्या पिंजऱ्यातून बाहेर येणं काही शक्य नाही. सो देअर मस्ट बी ॲडव्हेंचर और ब्रेवनेस. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट वेन यू गेट स्ट्रक इन सच टाइप ऑफ क्रिटिकल सिच्युएशन. म्हणजे एखाद्या वेळेस जर तुम्ही एखाद्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये जर अडकला तर तुम्हाला त्यातून बाहेर येण्यासाठी साहसी असणं गरजेचं आहे. There are some examples here. One man had been caught by the tide in Brittany and escaped by the skin of the teeth. So, tide, no? Tide म्हणजे काय असते? What is tide? Rising and falling of surface of ocean is said tide. त्याला आपण काय म्हणतो, भरती ओहोटी. म्हणजे समुद्राच्या
ज्या लाटा असतात, ज्या चढतात आणि उतरतात, त्यांना काय म्हटलं जाते? टाईड म्हटलं जाते. ब्रिटनी इज अ प्लेस. ब्रिटनी हे काय आहे? एक स्थळ आहे, प्लेस आहे, जिथे वन मॅन हॅड बीन कॉट, म्हणजे एक व्यक्ती अडकला. कुठे? त्या समुद्राच्या लाटांमध्ये अडकला. आता सपोज तुम्ही जर समुद्रामध्ये खेळायला गेले आणि समुद्राच्या लाटाने तुम्हाला ओढून समुद्रात नेलं, वापिस यायचे चान्सेस आहे का? असू बी शकते, नसू बी शकते. साहस दाखवला तुम्ही तर तुम्ही कदाचित काय होऊ शकाल? वापिस याल. नाही तर काय होईल? येणार नाही. पण साहस व्यतिरिक्त परत एक गोष्ट महत्वाची आहे. ती कोणती? साहस व्यतिरिक्त परत एक गोष्ट महत्वाची आहे. नाही, लक. आता लक म्हणजे दिस इज नॉट ए पार्ट ऑफ सुपरस्टिशन, म्हणजे ते काही सुपरस्टिशनचा पार्ट नाही आहे. आता मला सांगा, तुम्ही जंगलात फिरतात, मस्त छान फिरतात, आणि अचानक तुमच्यासमोर वाघ उभा झाला, बरोबर आहे? आता 99.99% तो खाणार. किती पर्सेंट? जशी साबूनची ऍड चालू आहे नाही का, म्हणजे 99.99% जर्म्स, कोविड जर्म्सचा खात्मा करायची, 1% नाही करायची. तसंच 99.99% तिथं तुमचा जीव जाईल याची गॅरंटी आहे. आणि वाघाला जर समोर एकदम असा ताजा तवाना व्यक्ती जर भेटला तर तो कशाला सोडणार? पण 1% काय राहील? 1% म्हणजे 0.1% काय राहील? तिथून तुम्ही परत येण्याची शक्यता राहील. वाघाचा मूड नाही आज, तुम्ही त्याच्या समोर आलात तर त्याला खायची इच्छा नाही. तुम्हाला बघितलं, स्माइल दिली आणि चालला गेला. जा सिमरन जा, जिले आपली जिंदगी. म्हणजे आता ते 1% म्हणजे 0.1% काय होतं ते? म्हणजे तुम्हाला भेटलेली संधी होती, लक होता, की वाघाला खायचं नव्हतं, बरोबर आहे? तो तुम्हाला नाही खाल्लं त्याने. पण असं प्रत्येकदाच होते का? नाही. पण कधी कधी काय होते की अतिशय क्रिटिकल कंडिशन मधून सुद्धा काय होतात, काही लोक वापिस येतात, बरोबर आहे ना? ट्रेनच्या खाली आला पण मेला नाही, असं झालेलं आहे, बरोबर आहे? म्हणजे अख्खी ट्रेन अंगावरून गेली तरी वाचला. हा, काय म्हणताय? पुलाच्या खाली होता म्हण, नाही तर ट्रेनच्या खाली होता म्हण, आहे ना? तर कधी कधी काही लोक अशा क्रिटिकल सिच्युएशन मधून सुद्धा काय होतात, बाहेर येतात. म्हणजे असं म्हणू शकतो की आपण त्याचं नशीब. आता हे जर तुम्हाला समजायचं असेल तर एक अतिशय सुंदर पिक्चर आला होता, लाईफ ऑफ पाय म्हणून. लाईफ ऑफ पाय पिक्चर बघितलं तुम्ही? नाही बघितला? ऑस्कर विनिंग आहे, बघा तुम्ही. म्हणजे इरफान पठाणचा पिक्चर आहे तो, लाईफ ऑफ पाय म्हणून. ऑस्कर विनिंग मूवी आहे ते. त्याच्यामध्ये एका जहाजामध्ये वाघ आणि म्हणजे जो हिरो आहे ना, ते दोघे एकाच जहाजामध्ये असतात. एक शिप असते, शिप म्हणण्यापेक्षा बोट असते, आणि त्या बोटमध्ये हे दोघं राहतात, आणि अथांग असं समुद्र. पण ते दोघेही एक दुसऱ्याला मारत नाही, खात नाही. शेवटी दोघेही वाचतात आणि त्या समुद्रातून बाहेर येतात. तर असं होणं, वाघासोबत तुम्ही त्या एका बोटवर किती दिवसांनी रात्र घालवणं, हे एक प्रकारचं काय आहे? म्हणजे तुमचं लक आहे की त्या वाघाने तुम्हाला काय केलं नाही, खाल्लं नाही. तर कधी कधी काय होतं की काही लोक काय होतात की अशा क्रिटिकल सिच्युएशन मधून सुद्धा काय होतात, बाहेर येतात. पण सगळेच लोक अशा क्रिटिकल सिच्युएशन मधून बाहेर येत नाही. काही लोकांचं नशीब राहते, बरोबर आहे? की ते किती म्हणजे क्रिटिकल सिच्युएशन आली तर त्याच्यातून ते बाहेर निघतात. तिथं काही उदाहरणं सांगितलं आहे
man had been caught by the tide in Brittany and escaped by the skin of his teeth. आता स्किन ऑफ his teeth जे म्हटलं ते काय दाताला काही स्किन वगैरे नसते, म्हणजे आपण म्हटलं 99.99 जर मायनस केले तर 0.1% तिथून बाहेर येणार. म्हणजे तो समुद्राच्या लाटेने त्याला ओढून आतमध्ये गेला आणि तसंच बाहेर पण फेकलं त्याला, तो वाचला. बाय चान्स, बाय लक ही एस्केप्ड फ्रॉम द टाइड. म्हणजे असं खूप कमी होते त्या टाइड मधून तो काय झाला, वाचला. आता तुम्ही बघा एखादी न्यूज चॅनलवर तुम्ही न्यूज बघितली असेल की न्यूज चॅनल मध्ये दाखवल्या जाते की म्हणजे बिल्डिंग जी आहे ती कोलॅप्स झाली आणि त्या बिल्डिंग मध्ये एक 4 महिन्याचा मुलगा वाचला, बाकी सगळे मेले. आता तो 4 महिन्याचा मुलगा वाचला कारण की बाय लक, इट्स अ चान्स. बरोबर आहे. म्हणजे असं काही झालं नाही की ज्यामुळे त्या मुलाला काही इजा होईल. बाकीच्या लोकांवर ती आपत्ती जी आहे ती आली आणि त्यांचा मृत्यू झाला. So it is just a chance that it is said that one man had been caught by the tide in Brittany and escaped by the skin of his teeth. Means by a small chance he escaped from the critical situation. म्हणजे त्या कठीण परिस्थितीतून तो व्यक्ती जो आहे तो काय झाला, बाहेर आला. Another had been on an elephant. Another had been on an elephant when a wounded tiger, wounded म्हणजे injured. So another had been on elephant. दुसरा एक व्यक्ती ज्याबद्दल बोलल्या जात आहे, जी क्रिटिकल सिच्युएशन आहे त्याबद्दल बोलताना सांगतात की दुसरा एक व्यक्ती जो ज्यावेळेस टायगरनी हमला केला, when tiger charged at it, he was on elephant. म्हणजे जेव्हा वाघाने हमला केला त्यावेळेस तो हत्तीवर बसून होता. He was on elephant when a wounded tiger attacked him. chargeचा अर्थ काय होतो, अटॅक. जेव्हा वाघाने त्या व्यक्तीवर हमला केला तेव्हा तो कुठे बसून होता, एलिफंटवर बसून होता. आता तेवढ्या वरती काही वाघाची जंप गेली नाही आणि तो वाचला. म्हणजे वाघाने तुमच्यावर काय केला, हल्ला केला, बरोबर आहे. पण आता पिक्चर मध्ये तुम्ही बघा खूप सारे म्हणजे मूवीज आहेत, टायगरची मूवीज बघितली का तुम्ही? एक साऊथ मूवी आहे टायगरची मूवी आहे. जसं सुंदरबन ऐकलंय तुम्ही ना, सुंदरबन मूवी ऐकलाय ना, तसंच एक परत साऊथची एक मूवी आहे, मला नाव आठवलं की मी तुम्हाला सांगतो. अतिशय सुंदर पिक्चर आहे ते, टायगरवर आहे. तर वाघाने हल्ला केला परंतु तो व्यक्ती वाचला कारण की त्यावेळेस तो पुढे बसलेला होता हत्तीवर. कदाचित तो हत्तीवर नसला तर म्हणजे त्याची मौत आली होती. A third had been on the top story of burning house. Story means floor. Storyचा अर्थ काय होतो, floor. So another had been on the top story of the burning house. So when there was an accident and the building was caught fire, no, that person was on the top story. So he rescued. Okay. ज्यावेळेस त्या घराला आग लागली होती, बर्निंग हाऊस म्हणजे घर जेव्हा पेटत होतं तेव्हा तो व्यक्ती काय होता, एकदम टॉपवर होता आणि नंतर तो वाचला. होऊ शकते त्याला मदत मिळाली असेल, फायर ब्रिगेडची लोक आली असतील किंवा वरतून एरोप्लेन आला म्हणजे हेलिकॉप्टर आला असेल आणि त्याला रेस्क्यू केलं असेल, बट ही वॉज सेव्ह. कधी कधी एखाद्या घराला आग लागली असेल तरी काही लोक वाचतात है ना. तर तुम्ही ते क्रिश पिक्चर बघितलं असेल है ना, तिथं म्हणजे त्या टेंटला आग लागते, तिथं ते सर्कस चालू असते आणि क्रिश येऊन त्यांना वाचवतात. ओके. सो
अनदर थर्ड वन मीन्स एक क्रिटिकल सिच्युएशन बद्दल सांगितलं जात आहे की ही वॉज ऑन ए टॉप स्टोरी ऑफ द बर्निंग हाऊस अँड वॉज रिस्क्यूड म्हणजे रिस्क्यू करणे म्हणजे काय वाचवणे सो ही वॉज रिस्क्यूड अ फोर्थ वॉज टॉर्पेडेड इन द वॉर टॉर्पेडेड मीन्स डिस्ट्रॉइड ऑर ए रुईन्ड म्हणजे खूप इंज्युअर्ड होईल जखमी होईल नो रुईन आपण म्हणू शकतो किंवा जखमी म्हणू शकतो इंज्युअर्ड सो अ फोर्थ वॉज टॉर्पेडेड इन द वॉर म्हणजे असा खूप जास्त इंज्युअर्ड झाला युद्धामध्ये आता युद्धामध्ये खूप इंज्युअर्ड झाला म्हणजे हात तुटले असेल पाय तुटले असेल 10-15 गोळ्या लागल्या असेल तरी वाचला आता कधी कधी आपण पाहतो की एखादी व्यक्ती 15-16 गोळ्या लागून वाचते आणि एखादी व्यक्ती अर्धी गोळी लागली तरी मरते सो ही वॉज सेव्ड इन द वार म्हणजे तो वार मधून सुद्धा काय झाला वाचून आला म्हणजे युद्धात गेल्यानंतर वाचून यायची शक्यता कमी राहते परंतु इवन ही वॉज इंज्युअर्ड बॅडली ही वॉज रिस्क्यूड म्हणजे तो सुद्धा काय झाला वाचला तर ही काही क्रिटिकल सिच्युएशन आहेत ज्या सिच्युएशन मधून ही लोक काय झाली बाहेर आली बरोबर असं तुमच्या लाईफ मध्ये झालंय का कधी हॅव यू एव्हर ट्रॅप्ड इन एनी क्रिटिकल सिच्युएशन एखाद्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये तुम्ही ट्रॅप झाले का कधी म्हणजे कूलर मध्ये हात टाकला करंट लागला वाचले तुम्ही मरायचे होते पण वाचले असे कधी झालंय किंवा प्लग मध्ये हात टाकला शॉक लागला पण फेकलं गेलं तुम्हाला वाचले तुम्ही माझ्या गावाचं एक उदाहरण सांगतो आमच्या घराजवळ एक रिलेटिव्ह होते म्हणजे एक असं फॅमिली होती आता त्यातील एक व्यक्तीने लाईट लावायसाठी नाही का आता ते कसं हे असतात ना पोल्स असतात पोल्सला आपण लाईट लावतो बरोबर आहे तर ते म्युन्सिपाल्टीचे पोल्स होते आणि त्याला लाईट होते तर आता काही दिवसापासून तो लाईट बंद होता तर तो व्यक्ती ड्रिंक करून होता म्हणून तो सरळ त्या पोलवर चढला लाईट लावायसाठी आणि लाईट लावता नाही का मे बी त्याचं लक्ष नव्हतं काय आणि म्हणजे हात एकदम त्याला वाटलं की बा काहीतरी सपोर्ट आहे म्हणून त्याने त्या जे इलेक्ट्रिसिटी वायर असते नाही का तार असते नाही का त्या तारला त्यांनी पकडलं म्हणजे काहीतरी सपोर्ट आहे बा आपण पळण्यापेक्षा नाही का त्याला हे लक्षात आलं नाही की ते काय आहे इलेक्ट्रिसिटी त्याच्यातून फ्लो होत आहे आपल्याला करंट लागेल याचं त्याला भान नव्हतं कारण की तो लाईट लावण्यासाठी एक तर ड्रिंक करत होता आणि त्याला लाईट म्हणजे त्याच्यासमोर टास्क होता आपल्याला लाईट लावायचा आहे आणि त्या लाईट लावायच्या चक्करमध्ये त्याने त्या वायरला पकडलं आणि त्या वायरला पकडल्यानंतर त्याला एवढा जोराचा शॉक कारण की जे पोलवरून जे 3 फेज लाईन जे जाते त्याचं जे करंट असते एकदा पकडलं की ते जनरली सोडत नाही पण त्या व्यक्तीला शॉक लागला तो मी खालून बघतच होतो त्याला लाईट लावताना म्हणजे माझ्या समोरची गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो मी त्याला बघतच होतो आणि जसे शॉक म्हणजे हात लावला आणि त्याचं असा थरथर करायला लागला आणि तिथं सगळं ठिंग्या वगैरे पडायला लागला मी म्हटलं आता हा मरते मी तिथून पळून गेलो म्हणजे सांगायला की बा त्याला शॉक लागला म्हणून पण बिलीव्ह नाही करत थोड्या वेळ तो तसाच करत राहिला आणि धड त्याने खाली पडला पण वाचला म्हणजे चार्जिंग उतरली त्याची पण तो वाचला म्हणजे कदाचित वाचण्याचे चान्सेस काय असतात कमी असतात माझा एक खास मित्र जो MSCB ला जॉबला होता वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला जॉब ऑफर झाला तो पुण्याला गेला जॉबला माझ्यासोबत 10वीला आम्ही एका डेस्कवर बसून आम्ही असा म्हणजे क्लास केला तो माझा मित्र स्वप्नील नावाचा त्याचा शॉक लागूनच मृत्यू झाला जेव्हा की तो MSCB वर्कर होता म्हणजे तो तसाच चढला वरती म्हणजे त्यांना कसं ग्लोव्ज वगैरे देतात आणि ते ग्लोव्ज घालून सोडून ते वायरिंगचे कामं करतात तो तसाच चढला
परंतु त्याला शॉक लागला आणि त्याच्यात त्याचा मृत्यू पण झाला. म्हणजे कसं असते, कोण वाचणार कोण मरणार याची काय गॅरंटी नाही. जो वाचला माहितीये का, तो तेव्हा 50 वर्षाचा होता, तरी त्याला लाईट लावायसाठी आणि वाचला. आणि जो मेला माझा मित्र नाही का, तो जवळ म्हणजे 30-32 वर्षाचा होता, तरी तो शॉक लागून, कारण त्या वायरला पकडल्यानंतर शॉक लागून पडला की मग काय झालं, पण त्याची डेथ झाली. तर असं असते की चान्स असतो, कधी कधी कोणाला चान्स भेटते है ना. तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये असं झालं असेल, कधी एखादी चान्स भेटला असेल, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये होते, आपल्याला चान्स भेटते, म्हणजे मरता मरता वाचतो आपण है ना. तर अशीच काही उदाहरणं आहेत. कधी कधी आपण काय होतो, अशा क्रिटिकल सिच्युएशन मध्ये पडतो आणि त्याच्यातून आपण बाहेर पण येतो. सो फोर्थ वॉज टॉर्पेडेड इन द वॉर, म्हणजे युद्धात तो जखमी झाला, टॉर्पेडेड इन द वॉर अँड वॉज सेव्ड, आणि तो वाचला गेला. But you all talk said one of the company as though tight corners were always physical affairs. So that we have talked now, these all are about the physical, means physical affairs, matters. Affairs means what? Matters, no? म्हणजे हे जे आपण टाईट कॉर्नर्स बद्दल जे विचारलो, म्हणजे जे डिफिकल्ट कंडिशन जे आहे ज्याबद्दल आपण बोललो, इट्स ऑल अबाउट फिजिकल. दे आर ऑल अबाउट फिजिकल कंडिशन. म्हणजे फिजिकल कंडिशन काय असते की जसं म्हणजे तो फिजिकली इंज्युअर्ड झाला है ना, ही वॉज इंज्युअर्ड फिजिकली. तर ही कंडिशन काय राहते, ही कंडिशन काय राहते, फिजिकल राहते. किंवा वाघाने हल्ला केला, दॅट इज ए फिजिकल कंडिशन. Surely they can be tighter when they are mental. See, म्हणजे फिजिकल कंडिशन पेक्षा दुसरी एक कंडिशन आहे की जी जास्त काय असू शकते, tighter when they are mental. The tightest corner I was ever in was at Christie's. Christie's is a cell room. एक सेल रूम आहे, अ प्लेस आहे, ज्या प्लेस मध्ये रायटर, व्हॉट इज द नेम ऑफ रायटर? E.V. Lucas. No? He once struck into a critical situation in a place of Christie, and that he said that he trapped in a mental critical situation. He said there are two types of critical situation. One is physical and the second is mental. Okay, so here the examples he provided, they are physical, and he said that mental tight corner is toughest than the physical tight corner. तो सांगतो की जे मेंटल टाइट कॉर्नर जे असते ते फिजिकल टाइट कॉर्नर पेक्षा जास्त काय असते, टफ असते. बरोबर. मला सांगा, शारीरिक त्रास हा जास्त त्रासदायक असतो की मानसिक त्रास हा जास्त त्रासदायक असतो? मानसिक त्रास हा जास्त त्रासदायक असतो. बरोबर. तर तुम्हाला माहिती आहे की काही लोकांना मानसिक त्रास जर जास्त झाला तर त्याचा सुशांत होते है ना. म्हणजे शारीरिक त्रास झाला तर चालते, एकदाच ते निघून जाते, पण मानसिक त्रास झाला तर काही लोक आत्महत्या करतात. म्हणजे मानसिक त्रास हा जास्त काय असतो, टफ असतो.
तर इथे काही कॉर्नर डिफिकल्ट कंडिशन बद्दल रायटर सांगतात अँड ही नॅरेटेड द इव्हेंट which happened in a cell room of a Christie. Okay, so the remaining we will take in our next class.